प्रश्न काय विचारलेला आहे बघा आपल्याला. इन द जॉइनिंग फिगर ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल फ्रॉम पॉईंट आर सेगमेंट आर एम अँड सेगमेंट आर एन आर टँजेंट सेगमेंट टचिंग द सर्कल ॲट एम अँड एन. एम आणि एन मध्ये काय झालेले आहेत, टँजेंट सेगमेंट सर्कलला टच झालेले आहेत. इफ ओ आर इज इक्वल टू 10 अँड सेंटीमीटर अँड रेडियस ऑफ द सर्कल. आता आपण जॉईन करायचे आहे. ओ एम म्हणजेच रेडियस होणार आहे, ओ एन म्हणजेच रेडियस होणार आहे. ती दिलेली आहे 5 सेंटीमीटर. देन आपल्याला काय काढायचं आहे, व्हॉट इज द लेंथ ऑफ इच टँजेंट सेगमेंट. इच टँजेंट सेगमेंट काढायचे आहे ती एम आर आणि एम एन आर. बरोबर आहे का, एम आर आणि एन आर काढायचे आहेत. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर जॉईन करून ट्रायंगल तयार केलेला आहे. कुठला ट्रायंगल, एम ओ आर हा ट्रायंगल तयार केलेला आहे. ह्या ट्रायंगलमध्ये आपल्याला एम इज इक्वल टू 90 डिग्री बाय पायथागोरस थेरम वापरायचा आहे. तर बघा अँगल एम इज इक्वल टू 90 डिग्री आहे बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम काय सांगतो किंवा ओ आर स्क्वेअर इज इक्वल टू, ह्या ट्रायंगलमध्ये काय येतो, ओ आर स्क्वेअर 90 डिग्रीच्या समोरील बाजू ओ आर स्क्वेअर आणि प्लस सम ऑफ देअर ॲडजसेंट साईड ओ एम स्क्वेअर. स्क्वेअर्स ऑफ देअर ॲडजसेंट साईड काय येणार, ओ एम स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर अशी झाली. तर व्हॅल्यू पुट करायची आहे. त्या ओ आर आहे 10 दिलेला आहे त्यांनी, ओ एम म्हणजेच रेडियस दिलेला आहे 5, एम आर काढायचे आहे. तर आपण काय करायचं आहे, तर व्हॅल्यू पुट केलेले आहेत सगळ्या. 10चा स्क्वेअर 100, 5चा स्क्वेअर 25 प्लस एम आर स्क्वेअर. तर हे प्लस 25 आहे ते बरोबर चिन्हाच्या इकडं आलं, मायनस येणार आहे. 100 मायनस 25 इज इक्वल टू एम आर स्क्वेअर इकडं ओनली राहिलं. 100मधनं 25 गेलं, 75 राहिलं एम आर स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ द साईड. आपल्या एम आरचं काय केलं, स्क्वेअर गेला आणि 75चा काय आला, स्क्वेअर रूट आला. मग 75ची फोड केली, 25 त्रिक 75 आणि एम आरचं परत अजून टेकिंग स्क्वेअर रूट घेतलेलं आहे. 5 हा काय झालेला आहे, 25चं स्क्वेअर रूट आहे 5 आणि √3 हा असं रूटमध्ये राहिलेला आहे. तर ही झाली काय झाले, सेंटीमीटर एकक लिहिलं आपण. ही लेंथ ऑफ टँजेंट सेगमेंट आली बाय थेरम ऑफ टँजेंट सेगमेंट. टँजेंट सेगमेंट थेरम काय सांगतो, बाय थेरम ऑफ टँजेंट सेगमेंट थेरम काय सांगतो, तर एम आर इज इक्वल टू दुसरी जी आहे एन आर. बरोबर आहे का, टँजेंट सेगमेंट काय असतात, कॉन्ग्रंट असतात. बरोबर आहे का, सेगमेंट एम आर इज इक्वल टू एन आर. देअर फोर सेगमेंट एम आर इज इक्वल टू 5√3. देअरफोर सेगमेंट एन आर इज इक्वल टू पण काय आली, 5√3. एकक द्यायला विसरायचं नाही, सेंटीमीटर एकक आहे आपलं. बरोबर आहे का, म्हणजे इच टँजेंट सेगमेंट त्यांनी व्हॅल्यू काढायला सांगितली ती आपण लिहिलेली आहे. सेगमेंट एम आर इज इक्वल टू 5√3 सेंटीमीटर आणि सेगमेंट एन आर इज इक्वल टू सुद्धा काय आली, 5√3 सेंटीमीटर. हा झाला आपला काय झाला, फर्स्ट क्वेश्चन त्याच्यामध्ये विचारलेला आहे. तर आता आपल्याला सेकंड क्वेश्चन काय विचारलेला आहे ते पाहूया. तर सेकंड क्वेश्चनला विचारले, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल एम आर ओ. एम आर हो या ह्याचं काय विचारलेलं आहे आपल्याला, माप विचारलेलं आहे, मेजर ऑफ एम आर ओ. तर आता आपल्याला आता आपल्याला सगळ्या बाजूचे लेंथ माहीत आहेत, कुठली कुठली माहीत आहे. ह्याची किती आहे, 5 आहे, 10 आहे आणि 5√3 आलेली आहे. बरोबर आहे का, तर आपण काय करूया, आपल्याला माहीत आहे की वी हॅव अँगल कुठला विचारलेला आहे, त्याने आपल्याला अँगल विचारलेला आहे एम आर ओ. अँगल एम आर ओ हा अँगल काय आहे, 30 अंशाच्या कोनासमोरील बाजू आहे, तो काढायला सांगितलेला आहे. बरोबर आहे का, सेकंड क्वेश्चनमध्ये आपल्याला एम आर ओ काढायला सांगितलेला आहे. तर आता आपण ओ एम इज इक्वल टू वी हॅव ओ एम इज इक्वल टू 1/2 इंटू
ओ आर, बरोबर आहे का. सिन्स काय 30 डिग्री 90 डिग्री 60 डिग्री थेरम. सिन्स बाय थेरमनुसार ओ एम इज इक्वल टू किती आहे 1/2 इंटू ओ आर आहे. ओ आर किती आहे, ओ आर आहे 10 आहे, बरोबर आहे का. म्हणजे काय झालं, बे एक बे बे पंचे 10. ओ एम आपली 5 आहे, म्हणजेच काय आहे देअरफॉर अँगल एम